मी डॉक्टर ज्योती संतोष जाधव, मेडिकल प्रॅक्टिशनर आहे दौंडमध्ये. आणि मला मॅडमचा जो बेसिक कोर्स आहे प्राणा हिलिंगचा, त्याच्याबद्दल समजलं. मी तो केला कम्प्लीट आणि मला बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट 50-60% असा कॉन्फिडन्स आला की एनर्जी लेवलला आपण हील करू शकतो आणि त्याचा परिणाम आपल्या बॉडीच्या डिसिजेसला हील करण्यासाठी मदत होऊ शकते. ऍज अ मेडिकल प्रोफेशन करत असल्यामुळे मला बऱ्याच वेळा आय फील की खूप हार्डवर्क केलंय आम्ही की पेशंटला हील करण्यासाठी बाय द वे ऑफ मेडिसिन. वेळ लागतोय, खर्च होतोय, त्रास होतो, ह्या सगळ्या गोष्टींना खूपच फेस करणं अवघड असतं. सो ज्यावेळेस हे बेसिक कोर्स केला तर मला इन डिटेल्स असं समजतंय की ही थेरपी जर डॉक्टरने केली विथ मेडिकल सायन्स, ही शिकून घेतली तर हील करण्यासाठी खूप मदत पेशंटला होऊ शकते आणि मिरॅक्युलस रिझल्ट्स मिळतात. ऍडव्हान्स कोर्समध्ये अजून थोडा कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि बऱ्यापैकी ऑलमोस्ट जे नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे, जे इन्फेक्शियस डिसीज आहे आणि इतरही जनरल काही कंप्लेंट्स आहेत किंवा आपल्या लाईफ मधल्या इतरही एरियाजमध्ये आपण हिलिंग देऊ शकतो आणि ते खूपच होलिस्टिक टाईप ऑफ हिलिंग आहे असं मला वाटतं. आणि आज मला अजून इंटरेस्ट वाटतोय की नेक्स्ट सायकोथेरपीचा जो कोर्स आहे तो केला तर आपण इमोशनल जे लोड घेऊन व्यक्ती जगत असतात तर तोही त्यांचा आपण लोड कमी करून सायकोलॉजिकली जे डिसऑर्डर्स असतात की डिप्रेशन, अँझायटी आणि त्याच्यामुळे येणारे फिजिकल बॉडीवर दिसणारे डिसीजेस असतात तर त्यालाही खूप चांगल्या प्रकारे आपण बरं करू शकतो. इन शॉर्ट की हे सगळं होलिस्टिक हिलिंग टाईप उपचार आहेत की तुम्ही मेडिसिन पण द्या, काउन्सिलिंग अँड विथ दिस एनर्जी हिलिंग, एक कम्प्लीट हिलिंग पेशंटचं होऊ शकतं आणि त्यातनं वेळ, पैसा, एनर्जी सगळं वाचू शकतं. आणि थँक्स टू लीना मॅम अँड टीम की खूप चांगलं काम आहे आणि ते आम्हाला इंट्रोड्यूस केलं त्याबद्दल सगळ्यांचेच आभार. थँक्यू व्हेरी मच.